नमस्कार मित्रांनो. सध्या मी गावाकडे आलेलो आहे आणि कोकण भाग म्हटलं तर आता शहरामध्ये कसं गॅसवर स्वयंपाक करतात. सगळं स्वयंपाक गॅसवर केला जातो. पण ग्रामीण भागामध्ये अजून देखील अशा शेणी लावायची पद्धत आहे. सकाळी तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागातल्या महिलांना खूप काम असतं. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत बिचाऱ्या महिलांना खूप काम असतं. तसं शहरी भागातल्या महिलांना काम कमी असतं. सकाळी उठलं की गावाकडे ही शेण म्हणजे लक्ष्मी मानलं जातं. उठलं की त्या महिलेनं पहिल्यांदा गोट्यामध्ये शिरायचं, ते शेण सर्व गोळा करायचं. गोळा केलेलं शेण एक गोळा करायचं आणि ते या ठिकाणी असं एक ठराविक जागा असते. म्हणजे ह्या बाजूला ही माझी जागा, जशी आता ही काकींची जागा ही आहे, एवढ्या जागेत तीच शेणं लावणार. ते पुन्हा ते लावलेल्या शेण्या उद्या दुसऱ्या दिवशी वाळवणार. तसं इकडं ते आमच्या वहिनींची या ठिकाणी जागा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी प्रत्येकाने जागा ती घेतलेली असते. आणि या शेणी सकाळी एवढ्या थंडीमध्ये या महिला सर्व शेण लावत असतात. आणि लावलेल्या शेणी उन्हामध्ये वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या शेणी या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता, या पद्धतीनं त्या वाळत ठेवायच्या. आणि वाळलेल्या शेणी या जळणाला सरपण म्हणून वापरलं जातं. खऱ्या अर्थानं जे चुलीवरचं जेवण आज आपण म्हणतो, हॉटेलमध्ये माणसं चुलीवरचं जेवण शोधतात, कारण ही चूलच आज कालबाह्य होत चाललेलं आहे. चुलीवरचं जेवण, त्याची चव हे सगळं विसरलेलं आहे. या गॅसच्या जमान्यामध्ये आपण पाहिलं तर हे सर्व शेणी हे सगळं कालबाह्य झालं. आज ऑनलाईन शेणी विकत मिळायला लागलेलं आहे. फ्लिपकार्टवरती, ॲमेझॉनवरती शेणी ऑनलाईन विकत मिळायला लागलेल्या आहेत. आणि त्या शेणीचं दर बघा. आणि इथं महिला ग्रामीण भागातल्या गावातल्या महिला आज देखील सकाळी सकाळी उठून थंडीमध्ये या शेणी लावायच्या. आणि सकाळी पुन्हा ते गोटा लोटायचा, झाडायचा, घरचं सगळं काम करायचं, शेतामध्ये जायचं. आणि अशा पद्धतीनं डोक्यावरती पाटी घ्यायची आणि ही घरी नेऊन त्याचा हुडवा रचायचा. जेणेकरून काय होणार आहे की ह्या शेणी पुन्हा पावसाळ्याला त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि आपण पाहू शकता की सगळीकडं बघितलं तर या सगळीकडं असं महिला हे सकाळचं शेण लावलेलं आहे. आता सायंकाळची वेळ आहे. सायंकाळच्या सुद्धा अशा प्रकारच्या शेणी या थापायच्या आता. आणि नंतर 2 दिवसानं वाळल्या की त्या शेणी काढून उभ्या करायच्या आणि वाळलेल्या शेणी त्याचा हुडवा रचायचा. हा महिलांचा दिनक्रम असतो. खरं तर ग्रामीण भागातल्या महिलांना खूप काम असतं. खऱ्या अर्थानं त्यांच्या हाताला इतकं कष्ट असतं की सकाळी उठल्यापासून यांच्या हाताला काम असते की संध्याकाळी झोपेपर्यंत काम असते. या ठिकाणी आपण पाहू शकता की संपूर्ण या ठिकाणी ह्या शेणी बघा, अशा पद्धतीने ह्या शेणी आहेत. पूर्वी तर आम्ही बघितलं तर ह्या महिला ज्यांच्या घरात जनावरं नाहीत, त्या महिला रानामध्ये जी जनावरं चरायला जातात, त्या चरायला गेलेल्या जनावरांची शेण गोळा करून आणणं आणि ते शेण थापणं, ते लावणं हा दिनक्रम, रोजचा क्रम आहे. अगदी आपण मगाशी मी म्हटलो ऑनलाईन शेणी मिळतात, परंतु आज हे देखील ग्रामीण भागामध्ये हे वास्तव आहे. या ठिकाणी आपण किती जरी गॅसचा नारा दिला, हे केलं, तरीसुद्धा ग्रामीण भागामध्ये गॅस या ग्रामीण भागामध्ये, डोंगरी भागामध्ये खूप पाऊस असतो. इतका पाऊस असतो की शेतकऱ्याला चूल पेटवल्याशिवाय पर्याय नसतो. मग या वेळेला चुलीला शेकत बसणं, जून, जुलै, ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिन्यापर्यंत खूप पाऊस असतो. आणि या पाऊस असल्यामुळं या अशा शेणी गॅसवर तर माणूस शेकू शकत नाही, तर त्यासाठी चूलच पाहिजे. म्हणून आज देखील ही परंपरा आज अखेर चालू आहे. म्हणजे सासूपासून सुनेनं वारसा घ्यायचा, सुनेचा वारसा पुन्हा सासू झाली तर सुनेला द्यायचा, ही परंपराच ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ग्रामीण जीवनाचा हे एक शेणी लावणं हा एक अविभाज्य अंग झालेला आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकता इकडं सगळे ठिकाणी जिकडं तिकडं तुम्ही ज्या ठिकाणी वाडी असेल, गाव असेल, खेडेगाव असेल, त्या गावामध्ये अशा शेणी लावायचं आज देखील चालू आहे. आज 21व्या शतकात मनुष्य गेला आहे, प्रगती केलेली आहे, गॅस आला आहे, CNG आला आहे, तरी देखील या चुलीवरती जे शेणी सरपणासाठी दिलं जातं किंवा या चुलीवरली शेणी जळल्यानंतर होणारी राख असेल, तिचं खत म्हणून वापर होतं आहे. म्हणजे जनावरांच्या या शेणाचा या पद्धतीनं वापर करताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आज देखील ग्रामीण भागातील हे केलं तर ही परंपरा आज देखील चालू आहे. आज 21व्या शतकात चालू असलं तरी निसर्गाच्या पुढं कोणी काय करू शकत नाही. निसर्गाचा जो पाऊस पडतोय, ऊन जो असतो, त्या पावसाला संध्याकाळच्या वेळेला शेकण्यासाठी
प्रामुख्याने या चुलीचाच वापर केला जातो. सगळीकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी या पद्धतीनं महिला सकाळ संध्याकाळ हा त्यांचा दिनक्रम आहे. म्हणजे घरी पाहुणा आलेला असो, कुठं जायचं असू दे, तरी देखील या सर्व महिला हे शेणाचं प्रामुख्यानं काम करतात. खऱ्या अर्थानं ग्रामीण जीवनाचा हे एक या ठिकाणी बघा आपण सगळीकडे असं पाहू शकता, जिकडं तिकडं जी जागा मिळेल त्या ठिकाणी या महिला पावसाळा संपला की हा दिनक्रम चालू होतो. साधारणपणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3-4 महिन्यामध्ये जेवढं शेण गोळा करता येईल, जेवढ्या शेणी जमवता येतील तेवढा जमवून त्याचा हुडवा लावला जातो आणि या शेणीचा जळणासाठी प्रामुख्यानं पावसाच्या दिवसामध्ये याचा वापर केला जातो. म्हणजे आज जर सांगायचा उद्देश एवढाच आहे की ग्रामीण जेवण कसं असतं. कारण खरं प्रामुख्यानं आज कधीकधी शहरामध्ये आम्ही राहतो. शहरामध्ये संध्याकाळ सकाळी महिलांच्या ज्या व्यायाम करण्यासाठी BP शुगर कमी करण्यासाठी रांगा असतात आणि ग्रामीण भागामध्ये मात्र हे कष्ट करणारे हात प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागामध्ये हे कष्ट करणारे हातच आपल्याला संपूर्ण दिसत असतात. म्हणून ग्रामीण भागामध्ये कुठल्याही महिलांना सकाळी व्यायाम करावा लागत नाही. कोणतंही गोळी नाही, शुगर नाही, BP नाही, हे देखील कष्टाची कामं करून यांचं शरीर झिजलेलं असतं. आणि खऱ्या अर्थानं ही ग्रामीण संस्कृती, ग्रामीण परंपरा कित्येक वर्षापासून ही चालू आहे. म्हणून महात्मा गांधीजीने म्हटलं होतं, खेड्याकडे चला. कारण खेड्याकडं काय आहे, खेड्याकडं काय वैभव आहे, खेड्याकडं प्रदूषण नाही, खेड्याकडं आहे तो निसर्गाने असं मुक्तहस्त उधळण केलेला परिसर, खेड्याकडं आहे माणसातलं जीवन, माणसातला प्रेमभाव, माणसातला जिव्हाळा, खेड्याकडे आहे ही संस्कृती, खेड्याकडे आहे हे जीवन. खऱ्या अर्थानं आज बघितलं तर या शेणीवरून खरंच खूप आठवणी जाग्या झाल्या. आमची आजी सकाळी पहाटे लवकर उठायची. आजींच्या नंतर आमची आई उठायला लागली, शेणी थापायला लागली. या ठिकाणी हे ज्या शेणीला जे पांढरं जे आपण दिसतं या ठिकाणी, हे पांढरं जे आहे हे काय आहे तर हे भाताचा जे कोंडा राहतो, भात वाळवल्यानंतर जो कोंडा राहतो तो कोंडा साठवला जातो आणि ते शेण त्यामध्ये गोळा मिळवून ते शेण थापलं जातं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी असे किंवा संध्याकाळचं जर शेण भेटलं तर हे असं शेण आणून टाकलं जातं जनावरांचं आणि हे सकाळी शेण लावलं जातं. एकत्र शेणी याच्या लावले जातात. खऱ्या अर्थानं हा ग्रामीण जीवनशैलीचा एक भागच आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलवरती नवीन असाल तर ग्रामीण जीवन, शहरी जीवन, अनेक जीवनातील अनुभव पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा शेणीचा ब्लॉग कसा आपणास वाटला हे नक्कीच कमेंटवरती सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.